तुमचं आणि किती दिवसापासून तुम्ही इकडे उचलला बसलाय, काय करता? आमच्या इथे माझं नाव रीमा म्हात्रे. आम्ही इथे उपोषणास गेल्या 4 दिवसापासून बसलो आहोत. 23/5/2025 पासून आम्ही बसलो. आज त्याचा 4था दिवस आहे. इथे अनधिकृत बांधकाम आमच्या वॉर्डमध्ये आयरे या प्रभागात प्रभाग क्षेत्रामध्ये केलेलं आहे. त्या अनधिकृत बांधकामावर आम्ही 2023 पासून वारंवार माझी सासू अलका शरद म्हात्रे हे वारंवार पत्रव्यवहार करत होते की अनधिकृत बांधकाम इथे चालू आहे. तरी त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केली नव्हती. आता त्यांनी ते अनधिकृत घोषित केलेलं आहे. 3 तारखा काढल्या. या अगोदरसुद्धा आम्ही उपोषणास बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ते कारवाई करू 13 तारखेला. पण ती काही 13 तारखेला कारवाई झाली नाही. त्यांनी मला पोलिसांचा कारण दिलं की पोलीस बंदोबस्तामुळे ते नाही झाली. त्यानंतर 22 तारीख परत काढली. पोलीस बंदोबस्त मी स्वतः कमिशनर सरांकडून पोलीस कमिशनर सरांकडून मी उपलब्ध करून दिलं. तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. तर 23 तारखेला 23 तारखे रोजी मी परत उपोषणास बसलेली आहे. पण अजून त्यांची काहीही हालचाल नाही आहे. याच्यात पूर्णपैकी महानगरपालिका दोषित आहे. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर आता ते म्हणत आहेत की आम्ही ते प्रयत्न करतो आहे, आम्ही त्यांना नोटिसी दिलेल्या आहेत, आता ते आम्ही कारवाई करू त्याचे. आम्हाला फक्त आश्वासनावर आश्वासन करत आहेत. जोपर्यंत ते निष्कषित करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही. ते कारण पहिला कारण आम्हाला दिलं पोलीस बंदोबस्त नाही. दुसरं कारण त्या अनुषंगाने मी 2 तारखेला त्यांना पोलीस बंदोबस्त स्वतः जाऊन उपलब्ध करून दिला. तरी कारवाई केली नाही. आता ते मला म्हणत आहेत की नाही, त्यांनी पेपर सादर करायला घेतले, ते पेपर सादर करतायत, ते रेग्युलराईजसाठी बघतायत. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर जर हे रेग्युलराईजसाठी करतायत आणि जर रेग्युलराईज करू शकतात तर मग हे गरिबांचं पण असंच करून देतील का? असे लेखी आश्वासन देतील का? मला असं लेखी करून देतील का? हो, जो पण गरीब येईल त्यांना पण आम्ही रेग्युलराईज करून देऊ. अनधिकृत बांधकाम पहिले चोरी करायची आणि मग येऊन माफी मागायची. हे असे प्रशासनाचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चालू आहे. तुमची पुढे काय पाऊल असणार? किती दिवस उपोषण नेमकं आता पुढे तुमची? आमचं अमरण उपोषण आहे. जोपर्यंत ते होत नाही, जोपर्यंत ते निष्कषित होत नाही तोपर्यंत आम्ही काय आमचं उपोषण सोडत नाही आहे. काय मागणी काय? तीच पूर्ण त्याची तोडक कारवाई व्हावी आणि जमीनदोस्त व्हावा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर रीमा म्हात्रे ह्या उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे की त्यांनी आपलं उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. सर, 2 वेळा पालिकेकडनं त्यांना तोडक कारवाई करण्यात येईल आणि त्या तारखाही ठरवण्यात आल्या आणि तोडक कारवाई करण्याचं सांगितलं जातं. मात्र तिथपर्यंत पालिका अधिकारी किंवा कर्मचारी पोहोचलेच नाही असा त्यांचा आरोप आहे. काय नेमकं? यापूर्वी 14 मे रोजी तिथे बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई वॉर्ड ऑफिसरतर्फे लावण्यात आलेली होती. परंतु नागरिकांचा प्रचंड विरोध झाल्यामुळे त्या दिवशी ती कारवाई करता आलेली नाही आहे. पोलीस बंदोबस्त पण मिळाला नव्हता अशी पण त्यांचं पण, मात्र त्यांनी पोलीस बंदोबस्त तुम्हाला देऊनही तुम्ही कारवाई केली. नागरिकांच्या विरोधामुळे त्या दिवशी कारवाई करता आली नाही. त्या बाबतीत आम्ही वॉर्ड ऑफिसरला खुलासाही मागितलेला आहे आणि सध्या तेथील जागा मालक जे आहेत बाळाराम म्हात्रे आणि इतर यांनी आमच्याकडे सदरचा बंगला
हा अधिकृत करण्यात यावा यासाठी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडे अर्ज सादर केलेला आहे. सर, तो बंगला अधिकृत आहे का आणि अशाच प्रकारे अनधिकृत ज्या इतर इमारती आहेत त्यांनाही अधिकृत करा अशी तिची मागणी आहे. सदरचा बंगला हा अनधिकृत घोषित करण्यात आलेला आहे, परंतु सदरचे अर्जदार जे आहेत त्यांनी हा बंगला MRTP ॲक्टच्या कलम 53(3) नुसार रेग्युलर करण्यासाठी इकडे अर्ज केलेला आहे. तसेच इतर काही अनधिकृत इमारती घोषित केलेल्या असतील आणि त्यांचे टायटल जर क्लिअर असतील तर त्यांनी अर्ज म्हणजे रेग्युलर करण्यासाठी इकडे अर्ज दाखल करू शकतात.